your golden cappuccino is 24 karat gold. थँक्यू. वन टाइम एक्सपिरियन्स आहे लाईफमध्ये. तुम्ही असं काय म्हणजे शरीरात आता कधी सोनं खाणार आहे? सोनं एवढं महाग झालंय आता, तर लग्नाला पण घालायची सोय नाही सोन्याची. लिटरली माझा हात चमकतोय एवढ्या गोल्डने. तर मी आत्ता एवढा गोल्ड गटकलेला आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे इथं एक हॉटेल आहे आणि वरतून आहे ना, जे लोक जास्त पैसे देतात तो सगळ्यात टॉपचा रूम आहे ना, तो तिथं हेलिकॉप्टरवरून येऊन इथं थांबू शकतात. तो किती 400 दिरम बोलला मला फक्त. तर मला वाटलं की 400 दिरम म्हणजे किती असणार आहे असून असून. मी डायरेक्ट केला बुक. मी बोललो कितीला आहे, नंतर समजलं 9,000ला आहे. इथं फक्त टूर 9,000ला पडली. रूम कितीला पडेल विचार करा. मी तुम्हाला दाखवणार आहे, मी तुम्हाला रूम बीम सगळं दाखवतो A to Z, काय विषय नक्की किती विषय आहे. पण अशा प्रकारे आहे. मी नेहमी प्रिफर करतो की जास्त खर्च नाही करावा टूरला. पण माझं असं म्हणणं आहे की जर मला सांगा, आता आपण आलेलो आहे आणि आपण परत कधी येणार आहे दुबई जवळ येऊ, कशाला इथं 40-50 लाख रुपये इथं रूमला देऊ? काय गरज आहे का? ते 40-50 लाख रुपयाची इथं रूम जर दिली तुम्ही, त्यापेक्षा एक फ्लॅट घेईल मस्त आपल्या इथं. तर जाऊ, तुम्हाला दाखवतो मी. या गोष्टी तुम्ही तरी कधी बघितल्या असत्या. तर ही जी अशी आहे याच्यामध्ये बसलेलो आहे. थोडं याच्यामध्ये मी बसलोय पहिल्यांदा. मी व्हिएतनाममध्ये बसलेलो आहे याच्यामध्ये पहिल्यांदा, पण आता पुन्हा एकदा बसतोय. याची स्पीड थोडी कमी आहे, त्याची एकदम रेमटेवच चालवलेला. डायरेक्ट पार्किंग लॉटमध्ये आणलाय. त्यांच्या पद्धतीने फोटो घेतला. आता तिथे होतो मी, तिथून फोटो घेतला त्यांनी आणि आता मी इथे येऊन बसलोय. आता एंट्रन्सला आहे. ते बघा, मी तुम्हाला बोललेलो ना जसे फोटो काढले तसे ते बघा तिथे फोटो काढतायत. असा चालू आहे विषय आणि इथून फोटो क्लिक करतात. तो दिवस दूर नाही ज्या दिवशी, तुम्ही लक्षात ठेवा, मी येईल आणि मी इथे रूम घेऊन राहील. म्हणजे विकत नाही घेणार, पण मी येऊन एका हॉटेलमध्ये इथे राहील. एक दिवस तरी राहील. जसे मी सगळे हॉटेल कव्हर केले, तर या हॉटेलला राहणं मग आपल्यासाठी कठीण नाही आहे. एक जमिनीचा तुकडा विकला, इट्स ओके. मी आत्ता जस्ट रूम चेक करत होतो. हा हॉटेल आहे. या हॉटेलची रूम बघा किती महाग आहे. सिलेक्ट रूम करू. याची नॉर्मल रूमच 1,83,000 पर नाईट. हॉटेल तर काय आहे असं आहे. आपण सगळ्यात हाय एंड बघू. 4 लाख, 5-6 लाख, 5-6 लाख. अशा प्रकारे इथं एक हॉटेल आहे आणि वरतून आहे ना, जे लोक जास्त पैसे देतात तो सगळ्यात टॉपचा रूम आहे ना, तो तिथं हेलिकॉप्टरवरून येऊन इथं थांबू शकतात. म्हणजे बोट डायरेक्शन चेंज करण्यासाठी जो केलेला असतो तसा आकृती प्रकृती मला समजत नाही. याच्यात रूम तरी कुठे असतील? जो मधलावाला जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये रूम असतील की नाही, मला थोडं डायसी विषय आहे. आय थिंक थोड्या जे साईडचा पोर्शन आहे त्याच्यामध्येच असतील. मला माहिती नाही, मी कधी गेलो नाही आहे, पण नक्कीच कधी ना कधीतरी जाऊ आणि तुम्हाला दाखवतो काय विषय आहे. You're most welcome. Just rub your hands. Hello. थँक्यू. My name is Adam. I'm going to be your academy host for a first part in 47 seconds. Going to number 50. हे पूर्ण सोन्याने बनवलेलं आहे. सगळं ओरिजिनल गोल्ड आहे. बघू शकता तुम्ही, सगळं गोल्ड आहे. हा पूर्ण फ्लोअर आहे. हा पूर्ण फ्लोअर त्यांनी गोल्डने बनवलेला आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता, हा रिअल गोल्ड आहे पूर्ण. आणि या गोल्डमध्ये म्हणजे असा पूर्ण डेकोरेशनलाच गोल्ड वापरलेला आहे. Are you ready? येस. Okay. We are now on floor number 25. This entire floor is open for you to enjoy as much as you can. Since August 2021, we opened it for a public. As you know, we are still a working hotel. हे काश्मीरचे आहे, सगळे काश्मीरवरून आणलेले आहेत. ते मगाशी बोलले या रूम मध्ये सलमान खान पण येऊन राहून गेलेला आहे, पण त्या बिचारीने एक स्टोरी पण टाकलेला आहे ना. आपण सेलेना गोमेज, जस्टिन बिबर सगळी लोक येऊन गेलेली तिथे.
हे भाव दाखवणार आहेत आपल्याला. आणि त्या रूमची कॉस्ट काहीतरी $54,000 आहे. आणि बघा तुम्ही कसा काय विषय आहे. Excuse me, sir. त्यांनी सांगितलं तिथे खाली वाकून बघा. पण मला एक गोष्ट समजली नाही की जो माणूस एवढे 40-45 लाख रुपये देणार आहे, त्याला काही काम धंदे नाही, तो येऊन इथं बघत बसेल वाकून. काही बी दरवाजा ऑटोमॅटिक खोलला. म्हणजे यांचे काम कर्मचाऱ्यांचे कपडे आहेत ते सगळे. कुठले घालणार, काय घालणार. जेवढे पण कर्मचारी येतात यांच्या इथं काम करायला, त्यांनी सगळे इथं त्यांची मेजरमेंट वगैरे घेतात आणि नंतर कपडे शिवतात. म्हणजे आपल्या शाळेमध्ये कसं की 10वीला गेला, 12वीला गेला, मग त्याची पूर्ण मेजरमेंट घेतील, त्याच्यानंतर कपडे शिवतील, असा विषय आहे. हे जुने स्केच आहेत. म्हणजे त्यांनी अशी डिझाईन बनवली होती त्याची, या असे बेड वगैरे, हे सगळे जुने ओरिजिनल फोटोग्राफ आहेत बघा ना. म्हणजे त्यांनी पट्टी पण हीच वापरली होती. पडदे पण या अशा टाईपचे बनवलेले आहेत त्यांनी कॉम्पिटिशन ठेवलेले आहे. कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे कोण बाबा चांगला डिझाईन बनवेल तो आम्हाला सांगा, मग त्यालाच आम्ही काम देऊ. तर त्यांनी तसंच काम दिला. जो माणूस चांगला बनवला त्यांनी असे स्केच बनवून दाखवा, मग त्याला आम्ही काम देऊ. तर त्यांनी चांगला स्केच बनवले, त्यांना आवडला तो स्केच. मग त्यांनी अशा प्रकारे हॉटेल डेव्हलप केला. गाद्या बिद्या सगळं लिहिलं आहे बघा ना, कसं काय आहे बघा ना. आई शपथ कसला सॉफ्ट आहे. इथे डायनिंग एक्सपिरियन्स बघू शकता तुम्ही. इथं असं जेवायला केलेलं आहे. आता तुम्हाला समजा काहीतरी मागवायचं आहे, ऑर्डर करायचं आहे, तर तुम्ही कसं करणार? तुम्ही वेटरला हाक मारणार, ए वेटर. पण ती इथं वेटरला हाक मारायची गरज नाही. आता हे बघा, तुम्हाला फक्त इथं लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. लँग्वेज सिलेक्ट केलं, आमोसचा ब्लाऊज मागवायचा आहे समजा, तर आता इथं ऑटोमॅटिक येईल बघा. हे बघा, हे बघा. तो बघा आला, आमोसचा ब्लाऊज. आता तुम्ही बोलाल का आता काही चित्र काढू का प्रोजेक्टरवर लावलेला, पण चित्र म्हणजे ऍक्च्युली विषय कसा आहे माहिती आहे का? तुम्ही म्हणजे असं तुम्ही बघू शकता की तुम्हाला काय खायचं आहे. तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही खाऊ शकता, नाही आवडलं तर नाही खाऊ शकत तुम्ही. मग काय साली डिझाईन आहे, काय साली स्टाईल आहे, म्हणजे बघूनच पोट भरवा. हे या लोकांनी सगळे अशा जुन्या गोष्टी ठेवल्या, जे मोठे मोठे क्रिकेटर. आता हा जो या सेक्शनमध्ये त्यांनी काय केलं, म्हणजे जेवढे सेलिब्रिटी होती त्यांनी काय ना काय करून दिलंय. म्हणजे त्यांनी साईन केले किंवा त्यांच्या गोष्टींवरती काय ना काय करून दिलंय. तर हे सगळं असं ठेवलं या लोकांनी. आता इथे बघू शकता, हे जे मोटो जीपी वगैरे काय बोलतात त्याला, रेडबुल, पण मोटो जीपीच आहे काहीतरी, रेसिंग वगैरे त्याच्या रिलेटेड आहेत या गोष्टी सगळ्या. इथं बघा ना, रिअल सिग्नेचर वगैरे केली आहे. म्हणजे अक्षरशः त्यांनी त्या ड्रायव्हरने चालवलेले हे आहेत, म्हणजे त्यांनी स्वतः यूज केलेले आहेत. आत्तापर्यंत घामाचा वास येते त्यांच्या, पण त्यांनी वापरलेलं आहे. नाचता येईना अंगण वाकडा, तशी तारा आहे. आता मी जर तिथं असतो ना, असा नाचलो असतो ना. सोन्याचा आयपॅड आहे, हे पूर्ण सोन्याची आहे कवर. हे पण सोन्याचं आहे सगळं, हे पण सोन्याचं आहे, सगळं सोन्याचं आहे. जेवढं गोल्ड दिसतंय ना, आणि याच्यामध्ये पण तुम्हाला जे दिसत आहेत ना या गोष्टी सगळ्या, हे पण सगळं सोनं आहे. मला त्यांनी आता हे डेट्स दिलं, याला खारीक बोलतात आपल्या भाषेत. तर मी बोलणार होतो की ह्याच्यामध्ये ते बी कुठे टाकू. तर मी त्यांना विचारणार होतो की बी कुठे टाकू. तर मी जेव्हा हे ओपन केलं, मी खाता बाई याच्यात बीच नाही आहे. तर मला आत्ता इथे साईडला बसवलं आहे. तर ही जी लाईन आहे, तर ह्याच्यामधून तुम्ही कॉफी घेऊ शकता, ती गोल्डवाली कॉफी. आणि त्या कॉफीमध्ये आता बघू कशी टेस्ट लागते. इथून तुम्ही बुर्ज खलिफा पण बघू शकता, एवढासा दिसतोय. आणि आपण आता इथे आपला जो हॉटेल आहे तो बरोबर बुर्ज खलिफाच्या थोडाफार समोर आहे, एकदम पण नाही पण थोडाफार समोर आहे. आणि आपण तिकडून इथं आलोय, किती लांब आहे. Here's your golden cappuccino with 24 karat gold. Thank You're you. welcome. And the UMA, it's our barley, and it's bar Uma, homemade French pastry on the side. Is it chocolate? It's a pastry, a small cake. Okay, pastry. Yeah. Oh, nice. Thank you so much. You're welcome. Thank you. The pastry contains egg cake. Is it fine for you? Yeah, sure. Thank you. ते या कॉफीमध्ये 24 कॅरेट गोल्ड आहे. आणि ही कॉफी आता मला तोडायचं पण मन नाही करत आहे, कारण ही रिअल गोल्ड आहे. चमच्याला पण नको लागायला. बापरे, कशी पिऊ मी आता ही. पण मी स्टील आता ट्राय करतो.
माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा मी गोल्ड काढलंय. कचकच करतं रे गोल्ड. मला जे सबस्क्रायबर भेटले, हाय काय नाही पहिल्यांदा. काय अरे यार तुम्ही दिसले नाही का? तुम्ही हाय बोला. हाय. गोल्डची काय टेस्ट नाही लागत आहे, म्हणजे असं म्हणजे गोल्ड गोल्ड आहे, म्हणजे कॉफीची टेस्ट लागते नॉर्मल, पण गोल्ड आहे. पूर्ण माझ्या ओठाला लागला असेल गोल्ड, बघू शकता. लिटरली माझा हात चमकतोय एवढ्या गोल्डने. तर मी आत्ता एवढा गोल्ड गटकलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये असं हे बघा ना, गोल्ड गोल्ड सारखं असं म्हणजे असं टेस्ट काय एवढं हे नाही, पण तसंच आहे, फक्त ते कॉफी सेम आहे, गोल्ड एकदम असं ओरिजिनल आहे आणि कचकच करतंय डायरेक्ट. म्हणजे मी ऐकलंय की गोल्ड शरीरासाठी खूप चांगलं असतं, पण म्हणून मी आता गोल्डचे स्कूप खातो. पण गोल्डला काय टेस्ट नाही आहे. वन टाइम एक्सपिरियन्स आहे लाईफमध्ये. मी असं काय म्हणजे शरीरात आता कधी सोनं खाणार आहे? सोनं एवढं महाग झालंय. आता तर लग्नाला पण घालायची सोय नाही सोन्याची, पण आता हे ठीक आहे. एवढं सगळं सोनं खाल्लं पण तरी पण थोडंसं सोनं राहिलं आहे, हे बघू शकता तुम्ही. हे बघा, कडेला राहिलेलं सोनं ते पण उचलून खातो मी, कारण सोनं खूप महाग आहे. आता मी हे ट्राय करतो, ह्याच्यावरती पण सोनं लावलंय त्या लोकांनी. थोडं म्हणजे असं मला एकदम खाज्यासारखं टेस्ट येते, म्हणजे असं काही एवढं युनिक नाही वाटत, पण वरचं सोनं होतं तेवढंच आहे. सोन्यामुळे एक्सपेन्सिव्ह आहे, बाकी काहीच नाही आहे. मी तुम्हाला सांगतो जनरली की आम्ही ॲज अ यूट्यूबर किंवा कुठले इन्फ्लुएन्सर, आम्ही काही गोष्टी करतो ज्या 60-60 हजाराच्या, 1-1 लाखाच्या, म्हणजे जस्ट एक्सपिरियन्स असतात त्या गोष्टी. मग आम्ही करतो कारण ठीक आहे, आम्हाला त्याच गोष्टी दाखवायच्या असतात. म्हणून जर तुम्ही नॉर्मल टुरिस्ट आहे तर मी नाही बोलणार की करा, कारण मी जर नॉर्मल टुरिस्ट असतो तर मी नसतं केला, मी बिलकुल नसतं केला. आता मला नाही आवडत एवढ्या गोष्टी दाखवत बसायला, शो ऑफ करायला, कारण एक ठीक आहे म्हणजे एक एक्सपिरियन्सच्या गोष्टी येतात, तर प्रत्येकजण येऊन कोणी एक्सपिरियन्स नाही करू शकत इथं, त्यामुळे आम्हाला येऊन दाखवायला लागतं, बाकी काय विषय नाही आहे. Welcome to the Royal Suites. Join the Crown de Burj Al Arab. Please come inside. We expect you. थँक्यू. So welcome to the Royal Suite. My name is Ashraf. I'm here to make you feel as a superstar. Here we have several rooms to discover. We'll start first with the living room. After that, you can move upstairs to see the Queen and the King room. तर आत्ता आपण आलेलो आहे बुर्ज अल अरबच्या मेन रूममध्ये. तर इथे सलमान खान राहून गेला आहे, सगळी लोक राहून गेली तिथे, आणि पूर्ण तुम्हाला आता डिटेलमध्ये दाखवतो. इथं विषय काय मी तुम्हाला पूर्ण दाखवतो. आता जेवढे पण तुम्ही बघाल की ह्या गोष्टी, तर हे सगळं पूर्ण सोन्याचं आहे. तुम्हाला वाटत असेल नॉर्मल टी व्ही आहे, नॉर्मल नाही आहे, पूर्ण रिअल गोल्डची आहे. म्हणजे टी व्ही नाही, टी व्हीच्या वरची जी बॉर्डर आहे ना, पूर्ण रिअल गोल्डची बॉर्डर आहे ही, आणि पूर्ण असं क्रेझी आहे भाई. हा रूम पूर्ण बघू शकता कशा प्रकारे त्यांनी डेकोरेट केलं आहे. आणि मोस्टली सगळ्या गोष्टी आता हे बघताय, ही पण बॉर्डर पण गोल्डची आहे. ही जी फोटो फ्रेम आहे, ही फोटो फ्रेम पण गोल्डची आहे. आणि हा जो दिसतोय तुम्हाला, हा पण गोल्डचा माणूस आहे. जसा बेड आहे ते बघून मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी सोन्याच्या आहेत. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आता हा जो हे आहे, हा बघू शकता तुम्ही, तर हा पण सोन्याचा आहे, हा पण सोन्याचा आहे, आणि हा पण सोन्याचा आहे. म्हणजे कशी काय रे, काय बाथरूम सारख्या ठिकाणी सोनं कशाला वापरलं? इथं लोकांना लग्नाला द्यायला सोनं नाही. तुम्हाला अजून गोष्ट दाखवतो, म्हणजे अक्षरशः यांनी कमोडच्या प्लस जेटवरती तिथं पण त्यांनी सोन्याचं हे लावलेलं आहे. तुम्ही दाखवतो तुम्हाला, हे बघू शकता, हे पण सोन्याचं आहे, हे पण सोन्याचं, हे पण सोन्याचं, हे पण सोन्याचं. माझ्या पण रूममध्ये बाथटब आहे चांगला मोठा,
मी पण आज मस्तपैकी फेसबीस करून आंघोळ करणार आहे आज घरी गेल्या गेल्या. जेट स्प्रे, किती अडाणी लोक असतील, जेट स्प्रे पण सोन्याचं आहे. कसं रे लोकांना पैसा पण ना. बघू शकता हे कशासाठी आहे, याचा मला या इन्स्ट्रुमेंटचा अर्थच समजला नाही मला अजून. काय आहे काय म्हणजे किती पैसा लोकांनी घालवायचा म्हणजे कसं काय. हे बाबा घाबरलो, डायरेक्ट ओपन झाला. ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो, हा हर्मेसचा ब्रँड आहे आणि त्यांचे ती लोक टॉयलेटरीज देतात वाटतं. पास झालं बाबा. मी आता अजून जास्त वेळ नाही थांबू शकत, कारण उगाच काय चोरीला बिरीला गेलं तर माझ्यावर यायचा. तुम्ही बघू शकता इथं तीच राणी बिनी झोपायची त्याच्यावरती. तो सगळा बेड बीड दिलेला आहे राणीचा. उठली की डायरेक्ट समुद्र बघते. Over there, you have a kitchen. That's gonna be the exit. ओके. This one is from China. चायना. Yes. Wow. 200 years old. 200 वर्ष जुना आहे हा. 200 वर्ष जुना. ते बोलतायत चायनावरून मागवलाय. आणि पूर्ण बघा ना 200 वर्ष जुना. आता आपल्या इथं एक साधी मला अजून आठवतं आहे आमचा फ्रीज एक 5-6 वर्ष झाली त्याला. आत्ता पण तो तिकडून गंजलाय वरतून आणि असा खॅटखॅट आवाज यायला लागलाय. आता नवीन आणायचं आहे, आई कटकट करते डोक्याच्या मागे. पण हे बघा ना 200 वर्ष जुना अजून पण ठेवलाय, नीट ठेवलाय. नाही आमचा पण फ्रीज मी आता जो 4-5 वर्ष जुना आहे त्याला रिपेअर करणार आणि 200 वर्ष ठेवणार. मी सुरुवात तर केलेली टूरसोबत, पण आता विषय असा झाला आहे की माझ्यासोबत कोण आहे मला माहितीच नाही कसं जायचं आहे. काही लोकांकडे भरपूर पैसा आहे आणि काही लोकांकडे काहीच पैसा नाही आहे. मला असं वाटतं मधल्या कॅटेगरीमध्ये उठतो. पण तरी पण जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, तुमच्याकडे जमिनी आहे, तुमच्याकडे हे तुमच्याकडे ते, कधीतरी दुबईला या, भेट द्या, बघा तुमच्याकडे काय आहे, तुम्हाला समजेल तुमच्याकडे काहीच नाही आहे. तर फायनली टूर आपली संपलेली आहे आणि आता पण चाललेलो आहे. मी ज्यांच्यासोबत आलेलो, किती लोक होती, शेवटी मी राहिलो एका फॅमिलीसोबत. ठीक आहे आता काय करणार, मला रस्ता माहिती नाही तर काय करणार, थांबत जायला लागेल. ती कॉफी लय महागात पडली मला. थँक्यू. यार एक्झिट कुठून आहे मला तेच समजत नाही आहे. मला ती कन्सेप्ट लय आवडली त्यांची. ते पायऱ्यांच्या खालून लाईटी सोडल्यात नाही एलईड्या, मला पण टाकायच्या आहेत त्या एलईड्या. तर इथून कुठून जायचं आहे बाई, काय आहे मला तर काहीच समजायलाच मार्ग नाही. मला काय आहे, मी आता इल्युजन व्हायला लागलं मला. ते मला फॉलो करत होते, मी त्यांना फॉलो करत होतो. तर अशा प्रकारे संपलेली आहे टूर. आता फायनली चाललेलो आहे. तुम्हाला जाता जाता एक नजारा दाखवतो, किती सुंदर आणि किती हे आहे बघू शकता तुम्ही. हे बघा समोर पूर्ण समुद्र आहे. इथं बघू शकता सुंदर असं समुद्र आणि इथे बघताय तुम्ही हॉटेल. A few hours later. आलो, मस्त आंघोळ बिंघोळ केली, फ्रेश झालो आणि आता चाललोय बस. इथे रेस्टॉरंट खाली 2nd फ्लोअरलाच आहे वाटतं. म्हणून मला ना असे हॉटेल खूप आवडतात, जिथं एवढी म्हणजे असं रेस्टॉरंट. आता 24 तास चालू आहे हॉटेलमध्ये रेस्टॉरंट. इथे कोणाचा तरी बर्थडे चालू आहे, पण आपण इथे बसलोय जस्ट जेवायला. येस लेट्स सी. इथे ॲक्च्युली आपण भातासोबत खातो, चिकन हंडी खातो भातासोबत, पण इथे चिकन हंडी या लोकांना माहिती पण असेल. ही चिकन मसाला आहे, ही टेस्ट करून बघू. चिकन टिक्का आणि जेवता समोर आहे बुर्ज खलिफा. यार या मधला बुर्ज खलिफा आला यार मध्ये, याला सांगतोय साईडला कर. तो पण एकटा आहे बुर्ज खलिफा, मी पण एकटा आहे. तर मला इथे आपले मराठी भेटले आणि ते बोलले की आम्ही परफॉर्म करतोय, तर तू थोडा बघशील का, ऐकशील का. तर मी बोललो यार चांगली गोष्ट आहे यार, आपले लोक कोणीतरी इथे येऊन परफॉर्म करतायत. तर मी बोललो मी बघतो थोडा वेळ, आणि त्यांनी पण थोडं मला रिक्वेस्ट केलं, भारी वाटतंय. तर बघू आता त्यांचा परफॉर्मन्स चालू होणार आहे. भाई काय
वाटलं का बरं वाटलं का? डिनर झाला माझा आणि डिनर सोबत एक मस्त लाईव्ह म्युझिक पण झाला. खूप खूप सुंदर गात होते आणि मला मजा आली. मी लिटरली माझं कसा बसा मी टी शर्ट घालून आलो. मी कसा बसा माझ्या कशा बसा अवतारात आलो. आय नो मी हँडसम आहे, पण स्टील मी कसा माझे 2च टी शर्ट आणलेत आणि त्याच्याचमध्ये आलो. मला एवढा बेकार वाटतंय, पण शेवटी लिप 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 थांब मी तसंच अवतारात आलो. बाई तो पण बोलत असेल काय आहे. आपल्या रूममध्ये आपण आलेलो आहे. ताणूनच जेवणार ना, आता ताणून झोपणार. कारण मी सगळं सामान विमान तर भरून ठेवलेलं आहे माझा. म्हणजे बॅग, जी ड्रोनची बॅग आहे ही पण भरून ठेवलेली आहे. सगळं सामान भरलं आहे. एनिवेज गाईज झोपतो आता. गुड नाईट, बाय बाय, थँक्यू सो मच, बाय.